नातं म्हणजे प्रेम, विश्वास आणि एकमेकांचा आदर. पण कधी कधी आपण एखाद्या नात्यामध्ये इतकं अडकतो की त्या नात्यापासून आपल्याला आनंद नाही तर दुःख, ताण आणि त्रासच होतो. अशा नात्याला म्हणतात टॉक्सिक रिलेशनशिप. टॉक्सिक रिलेशनशिप कसे ओळखावे त्याची काही लक्षणे मी तुम्हाला आज सांगणार आहे. पहिलं लक्षण, सतत तुमच्यावर नियंत्रण ठेवणे. तुम्ही कुठे जाता, कुणाशी बोलता आणि काय घालता, तुमच्या प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवले जाते. म्हणजेच प्रेमाच्या नावाखाली तुमचं स्वातंत्र्य हिरावून घेतले जाते. अशा वेळी काय करावं? तर अशा वेळी तुमच्या मर्यादा शांतपणे स्पष्ट कराव्यात आणि सांगावे की नात्यामध्ये प्रेम आवश्यक आहे परंतु नियंत्रण नाही. नंतर दुसरं लक्षण, सतत तुमचा अपमान करणे. तुमचे निर्णय, तुमच्या भावना आणि तुमचे काम याची सतत खिल्ली उडवणे. तुम्हाला कमी लेखणे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हालाच दोषी ठरवणे. अशा व्यक्तीसमोर स्वतःला सिद्ध करण्याचा कधीही प्रयत्न करू नका, कारण तुमची किंमत दुसऱ्यांच्या शब्दावर अवलंबून नसते. नंतर तिसरं लक्षण, तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीपासून दूर केले जाते. म्हणजे तुम्हाला नेहमी असे सांगण्यात येते की तू तुझ्या मैत्रिणीशी बोलू नको, तुझ्या कुटुंबामुळेच तुझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे, तुला माझ्याशिवाय दुसरं कोणीच महत्त्वाचं नाही आहे. जेव्हा अशा प्रकारची वागणूक मिळते तेव्हा हळूहळू तुमचे मित्र, मैत्रिणी, तुमचं कुटुंब तुमच्यापासून दूर व्हायला लागतं. अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे आणि आपल्याला पर्यायी म्हणून त्या व्यक्तीवरच अवलंबून राहावं लागतं. अशा वेळी आपण काय करायला पाहिजे तर नातं हे महत्त्वाचं असते परंतु इतर नाती आणि स्वतःलाही तितकंच महत्त्व देणं आवश्यक असते. म्हणूनच इतर कुणालाही तुमचं संपूर्ण जग बनवू देऊ नका. नंतर चौथं लक्षण, तुमच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे. तुमच्या मनातलं दुःख, तुमच्या मनातला त्रास आणि तुम्ही काहीतरी मनातलं सांगत असता तेव्हा तुमच्या भावनांना महत्त्व न देणे. अशा वेळी तुमच्या भावना दाबून न ठेवता त्या शांतपणे बोला आणि तुमच्या मनात काय आहे ते स्पष्टपणे सांगा. नंतर पाचवं लक्षण, या नात्यामुळे तुमचा मानसिक त्रास वाढणं. तुम्ही ज्या नात्यामध्ये आहात त्या नात्यामुळे